मायसा, 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 काय झालंय आई? मी आता काहीही ऐकणार नाही. तू आधी जेवण कर बघू. माधवी, जेवणाचं ताट घेऊन ये. मी माझ्या हाताने तिला भरवे. माधवी, मी नाही म्हणाले ना एकदा? अगं पण असं का वागतेस तू मायसा? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला कोणी काहीही म्हटलं तरी मी अन्न ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. काय राजा, असं काय घडलं म्हणून तू जेजुरीला लगेच निघायचं काढलंस? अगं बानूची लय आठवण यायला लागली बघ. हा, आणि का कोणाच ठाव म्हणजे काळजी वाटायला लागली मला. काय तर लपवतोयस? तुला जेजुरीचा काय सांगावा आला काय? अगं नाही ग शेवंती, पण तर काहीतरी घडलंय बघ. नाही तर माझा जीव असा टांगणीला नसता लागला. हा, आता अर्धी वाट तर संपलीच हाय. बघू पुढे गेल्या. पण तू आलीस ते बरं झालं बघ. वय, माझा बी लेख तर राहतो या. काय दिवं लावतोय बघूया. अगं चांगलंच करणार त्यो. तुला एक सांगू शेवंती, काय? आपला रंगा आणि गंगी बानुसंग आहेत ना, ते बरं झालं बघ. चला. कसं समजवायचं हिला? लक्ष्मी देवी, आता तुम्हीच समजावा बघू हिला. कुणाचंही ऐकत नाहीये. या गोष्टीने माझ्यावर काहीही परिणाम होत नाहीये हे तुम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्ही प्रयत्न करता आहात. कारण आई वडील आहोत आम्ही तुझी. तुझी काळजी आम्हाला असणारच. श्री गणेश, आता हे विघ्न तुम्हालाच दूर करावं लागणार. पण त्यासाठी एकांत हवा मला. मातेशी एकांतात बोलावं लागेल मला. मला असं वाटतं की आपण म्हाळसाला एकांत द्यायला हवं. अहो, पण हिची अवस्था बघा काय झाली आहे ते. आणि त्यात ती आमचं कुणाचंही ऐकत नाहीये. आता असं असताना आपण हिला एकटं कसं सोडणार? मी बोलीन मातेशी. आमचं कुणाचंही ती ऐकत नाहीये आणि तुझं ऐकणार. ते काय म्हणतायत ते आधी ऐकून तर घ्या. गणेश हे विघ्न दूर करतील ह्याची मला खात्री आहे. पण त्यासाठी एकांत हवा. आपण जाऊया. होय, अहो पण पुरे झाले आता. आपल्या प्रयत्नांनी काही झाले का? मग आता ते म्हणतायत तसं होऊ द्या. चला आता. माते, आता तू अन्न ग्रहण करण्यासाठी तयार व्हायचे दायित्व माझ्यावर आहे. ते होणार नाही गणेश. तुला याची चांगलीच कल्पना आहे. पण मी तुला तयार करेनच. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? हा? अरे
आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?